सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। मेरी आप लोगों से विनती है, ये टाइम वोट जरूर जरूर करना। धन्यवाद। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 3000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर महानगर पालिका के आपदा प्रबंधन विभाग की तरफ से मानसून से पहले तैयारी करते हुए उल्लास नदी रायता पर बुधवार सुबह को मॉक ड्रिल का आयोजन किया गया था। मुंबई के घाटकोपर में हुए दर्दनाक हादसे को देखते हुए अभी सभी महानगर पालिकाएं अलर्ट मोड पर हैं, जहां बरसात से पहले डिजास्टर मैनेजमेंट करने की जरूरत है। उल्लासनगर महानगर पालिका आयुक्त अजीत शेख के मार्गदर्शन में आपदा प्रबंधन विभाग की तरफ से शिविर का आयोजन किया गया था। इस अवसर पर सहायक आयुक्त मनीष हिवड़े, दत्तात्रेय जाधव, अनिल कथोरानी, जनसंपर्क अधिकारी शाया ढागड़े, अग्निशमन विभाग के अधिकारी भालू नेटके और अग्निशमन दल और कर्मचारी वहां उपस्थित थे। आपदा प्रबंधन विभाग के अंतर्गत मानसून में किसी भी परिस्थिति में कैसे बचाव करना है, इसके लिए कर्मचारियों की तैयारी, साथ ही साथ महापालिका के पास उपलब्ध साधन सामान है, उनकी पहले से जाँच करने के लिए इस शिविर का आयोजन किया गया था। जहां अग्निशमन दल के जवान पानी में अटके हुए या डूबने वाले व्यक्ति को किस प्रकार बचाया जा सकता है, यह भी दिखाया गया और इस तरह के शिविर समय समय पर आयोजन किए जाएंगे, ऐसी जानकारी महापालिका आयुक्त अजीत शेख ने दी है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर आपण विविध उपाययोजना करत असतो की ज्या योगे डिझास्टर मॅनेजमेंट केलं जाईल। कुठं पूर परिस्थिती तयार झाली किंवा कुठं घर कोसळले किंवा कुठं काही अजून काही आपत्कालीन परिस्थिती तयार झाली तर त्यासाठी आपण सर्वांनी तयार असणं गरजेचं असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हे रेस्क्यू कॅम्प या ठिकाणी ठेवलेला आहे। यामध्ये आपले अग्निशमन विभागाचे जे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग जे आहे ते उपस्थित असून आपण बघितलं असेल की विविध असे कवायती ते त्यामध्ये करत आहेत। यासाठी आपल्याकडे विविध साहित्य आहे, त्या साहित्याचा वापर कसा करायचा, म्हणजे एखादा जर कुणी व्यक्ती एखाद्या घरामध्ये अडकलेले असेल पावसाळी परिस्थितीमध्ये किंवा घर कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये असेल तर अशा विविध ज्या घटना घडू शकतात त्यावेळेला आपली सर्व यंत्रणा तयार असणं गरजेचं असतं। आपल्या लोकांना ते प्रशिक्षण असणं गरजेचं असतं। आपल्याकडे जे साहित्य आहे त्याचा वापर करणं गरजेचं असतं आणि हा संपूर्ण प्रशिक्षण किंवा सराव जो आहे या ठिकाणी या शिबिरामध्ये या कॅम्पमध्ये केला जात आहे। आज हा सकाळपासून हा कॅम्प या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आपले श्री नेटके जे अग्निशमन विभाग प्रमुख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आपण बघितलं की हे अशा प्रकारचे शिबिर घेतल्यानंतर यापूर्वी सुद्धा ज्या आपत्कालीन परिस्थिती आपल्या शहरामध्ये किंवा लगतच्या भागामध्ये निर्माण झालेली आहे ती या अग्निशमनच्या लोकांनी अतिशय कौशल्यपूर्वक पद्धतीने ते हाताळणी केलेली आहे त्याचं आणि त्यासाठी आपण खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन सुद्धा करणं गरजेचं आहे। कधी आगीची परिस्थिती असेल, पूर परिस्थिती असेल, घरांची कुठं डिमॉलिशन असेल, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे लोक अतिशय हिरिरीने सहभागी घेतात आणि तातडीनं आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाऊन त्याचं निराकरण करतात आणि त्यासाठीचा हा शिबिर आहे। त्यासाठी आज आमचे विविध अधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा आमचे इतर डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा आहेत, कारण केवळ हे अग्निशमन यंत्रणेचं हे काम नसून सगळ्या यंत्रणेचं हे काम आहे। त्यामुळे त्यांच्या सर्वांमध्ये एक इंटिग्रेशन असावं ह्या हेतूनं आम्ही इतर अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे।
उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।